सत्यजित, गायत्री नवीन आहे का तू? गायत्री ओके. तुला मॅथ्स आहे ना? ओके फाईन. तर आपण ट्रिग्नोमेट्री हा चॅप्टर बघतोय. तर ट्रिग्नोमेट्री मध्ये आपण पहिले बरेच पॉइंट बघितले आणि आता रिसेंट बघितलं होतं तो म्हणजे साइन थीटा, कॉस थीटा यांच्या व्हॅल्यू म्हणजे जसं की साइन 30, साइन 60, साइन 45 अशा प्रकारच्या व्हॅल्यू आपण इक्वेशन मध्ये टाकून ते एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करत होतो. असं एक्झाम्पल आपण लास्ट क्लासमध्ये बघितलं होतं. एक पुन्हा एकदा तशा टाईपचं एक्झाम्पल बघू आणि त्याच्यानंतर आपण नेक्स्ट पॉइंट स्टार्ट करू. ओके. ओके. तर आता बघा, लास्ट टाइम आपण फर्स्ट एक्झाम्पल बघितलं होतं कॉस 30 मल्टिप्लाय बाय कॉस 60 प्लस साइन 30 मल्टिप्लाय बाय साइन 60. जे ब्ल्यू मध्ये मी दाखवते ते एक्झाम्पल. आता अशा प्रकारचे एक्झाम्पल सॉल्व्ह करताना काय करावं लागतं? पहिल्यांदा कॉस 30 ची व्हॅल्यू, आता तुम्हाला मी लास्ट टाइम सांगितलं होतं की तुम्हाला या ज्या व्हॅल्यूज आहेत त्याचा एक टेबल बनवून तुम्ही त्या व्हॅल्यूज लर्न करा. तर कॉस 30 ची व्हॅल्यू असते √3/2. मग याच्या जागी पुट करायची √3/2 मल्टिप्लाय बाय कॉस 60 व्हॅल्यू इज 1/2. So √3/2 multiply by 1/2 plus, because this sign is plus, so plus sin 30 value is 1/2 and sin 60 value is √3/2. आता इथे बघा √3 मल्टिप्लाय बाय 1 म्हणजे √3 येणार आणि खाली 2 2 जा 4 म्हणजे इथे व्हॅल्यू होणार आपली √3 डिवाइड बाय 4 प्लस सेम इथे पण होणार √3 डिवाइड बाय 4. लास्ट टाइम मी तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवलं होतं. आणि त्यानंतर जे 2 वरती आहेत म्हणजे इथे एकदा √3 आणि इथे एकदा √3 यांची ऍडिशन होणार, ते येणार 2√3 डिवाइड बाय 4 आणि तो जो 2 होता तो 4 ला आपण डिवाइड केल्यानंतर आन्सर येतं √3/2. हे आठवलं का? हे ऑलरेडी लास्ट टाइम आपण पाहिलं होतं. आठवलं? येस और नो? यस मॅम. ओके. तर नेक्स्ट एक्झाम्पल जे आहे, आता हे एक्झाम्पल आपण काय करू? सॉल्व्ह करू. ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल मी तुम्हाला स्क्रीनवर सॉल्व्ह करून दाखवते म्हणजे तुम्हाला आयडिया येईल. जस्ट अ मिनिट. क्वेश्चन आहे आपला 4 cos cube 45. 4 cos cube. नोटबुक असेल तर तुम्ही एक्झाम्पल लिहायला स्टार्ट केलं तरी चालेल. पहिली टर्म दिली आहे 4 मल्टिप्लाय बाय cos cube 45 डिग्री -3 cos 45 -3 cos 45. तुम्ही लिहून घ्या एक्झाम्पल, त्याच्यानंतर आपण 1 बाय 1 सॉल्व्ह करू. 45 डिग्री. ओके. and then it is plus sin 45 plus sin 45. आता तुम्हाला माहितीये का रे sin 45 cos 45 ची व्हॅल्यू किती असते? माहितीये का? येस or नो? नो मॅम. नो मॅम. आपण ओके, एक मिनिट हा. यासाठी तुम्हाला ना ज्या व्हॅल्यूचा टेबल असतो ना तो लर्न करावा लागेल. तर तुमच्या टेक्स्टबुक मध्ये मी थोड्या वेळाने तुम्हाला ती स्क्रीन शेअर करते की ज्यामध्ये सगळ्या व्हॅल्यूज दिलेल्या आहेत. ओके. तर एक शॉर्ट मध्ये सांगते की साइन 30 इथे लिहून दाखवते तुम्हाला. या ज्या व्हॅल्यू आहेत त्या तुम्ही लर्न केल्या ना की तुम्हाला कोणतेही एक्झाम्पल सॉल्व्ह करता येतं. मी फक्त एक बेसिक 3-4 व्हॅल्यूज सांगते तुम्हाला, त्याच्यानंतर आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करू. साइन 30 साइन 45 आणि साइन 0 ची एक व्हॅल्यू लिहून देते, साइन 0.
ओके. तर साइन झिरोची व्हॅल्यू ही नेहमी 0 असते. आता का 0 असते बघा, जर तुम्हाला लास्ट क्लास आठवत असेल की ज्यामध्ये मी एक्सप्लेन केलं होतं, असं जे आपलं युनिट सर्कल असतं यामध्ये साइन 0, साइन हा नेहमी कोणता क्वाड्रंट कोणता कोऑर्डिनेट साइन जो ट्रिग्नोमेट्री फंक्शन आहे तो एक्सप्लेन करतो. सत्यजित आठवतंय का? साइन थीटा म्हणजे कोणता कोऑर्डिनेट असतो, एक्स का वाय कोऑर्डिनेट असतो? वाय. वाय. येस, Y. व्हेरी गुड, वाय कोऑर्डिनेट. मग इथे साइन 0, इथे वाय काय आहे? जर साइन 0 म्हणजे 0 अँगल आहे, अँगलच स्टार्ट झालेला नाहीये, म्हणजे तो एक्स ऍक्सिस वर असणार आहे आणि त्याचा वाय ऍक्सिस ऑलरेडी 0 आहे कारण तो एक्स ऍक्सिस वर आहे. म्हणून साइन 0 हा काय येतो? 0 येतो. वाय कोऑर्डिनेट काय आहे? इथे वाय कोऑर्डिनेट आपला 0 येतो ना, म्हणून साइनची व्हॅल्यू येते 0. आता साइन 30 ची व्हॅल्यू येते 1/2. 1/2. तर कशी येते? साइन 30 म्हणजे इथे कुठेतरी अँगल येणार असा, हा 30 अँगल झाला हो ना. इथून पुन्हा आपण काय करतो? परपेंडिक्युलर ड्रॉ करतो आणि त्याच्यानंतर पायथागोरस प्रमेय वापरून आपण काय करतो? साइन थीटा म्हणजे अपोजिट साइड डिवाइड बाय हायपोटेनियस. आठवलं का? Yes, ma'am. हा, आपण जी पहिली फिगर बघितली होती त्या पद्धतीने प्रत्येकाची व्हॅल्यू ऑलरेडी काढून ठेवलेली आहे. तुम्हाला फक्त टेबल लर्न करायचंय. आता साइन 0 नेहमी 0 असतो, साइन 30 ही नेहमी 1/2 असते, कॉस 60 जो असतो तो असतो √3 डिवाइड बाय 2, साइन 45 असतो 1/√2. आता या बेसिक जर व्हॅल्यू तुमच्या लर्न असतील तर यावरून कॉसच्या व्हॅल्यू पण शोधणं खूप सोपं असतं. कॉस 0 हा याच्या फक्त थोडा वेगळा असतो, कॉस 0 हा 1 असतो. ओके, त्याच्यानंतर का 1 असतो? कारण कॉस 0 हा एक्स रिप्रेझेंट करतो. येस और नो? आणि इथे एक्स जर असेल 0 अँगलच्या जागी एक्स म्हणजे तो एक्स ऍक्सिस वर आहे म्हणजे 1 येणार. कॉस 0 हा नेहमी 1 असतो. त्याच्यानंतर कॉस 30 हा साइन 30 ची जी व्हॅल्यू आहे ती कॉस 30 ची व्हॅल्यू असते म्हणजे √3/2. आणि कॉस 60 घेतला तर ती व्हॅल्यू असते साइन 30 ची म्हणजे 1/2. याच्या फक्त या दोन ज्या व्हॅल्यू आहेत त्या एक्सचेंज केल्या की कॉसच्या व्हॅल्यू मिळतात. आणि त्याच्यानंतर साइन 45 हा नेहमी 1/√2 असतो, तसाच कॉस 45 सुद्धा 1/√2 असतो. कारण 45 अँगल दोन्ही सेम येतात. मग अँगल दोन्ही सेम आल्यानंतर त्याची व्हॅल्यू ही सेम येते. म्हणजे त्रिकोणामध्ये एक 45 अँगल आहे, दुसरा 45 अँगल आहे आणि तिसरा आहे तो 90 आहे. म्हणजे 45 90 अशा त्रिकोणामध्ये कॉस 45 पण 1/√2, साइन 45 पण 1/√2. व्हॅल्यूज लक्षात आल्या? येस मॅम. Yes, ma'am. ओके. आता यानंतर एक्झाम्पल कसं सॉल्व्ह करायचं बघा. इथे 4 दिलाय म्हणजे 4 ऍज इट इज लिहायचा. आता इथे कॉस क्यूब म्हणजे कॉसचा एक्सपोनंट जो दिलाय तो 3 दिलाय म्हणजे जी काही कॉस 45 ची व्हॅल्यू असेल त्याचा तुम्हाला क्यूब करायचं. म्हणजे कॉस 45 वी नो, साइन 45 इज ऑल्सो 1/√2, कॉस 45 इज ऑल्सो 1/√2. मग इथे लिहिणार आपण 1/√2. ओके, 1/√2 चा क्यूब. का क्यूब केलं आपण? कारण इथे एक्झाम्पल देताना त्यांनी कॉस क्यूब 45 दिलेलं होतं म्हणून आपण इथे 1/√2 चा क्यूब घेतला. आता मायनस ऍज इट इज इथे जे आहे ते साइन घेतलं. त्याच्यानंतर 3 मल्टिप्लाय बाय, आता कॉस 45 अगेन व्हॅल्यू इज 1/√2 बिकॉज साइन 45 कॉस 45 व्हॅल्यू इज ऑलवेज 1/√2. त्याच्यानंतर प्लस साइन 45 अगेन 1/√2. व्हॅल्यूज खूप इझी आहेत. जर तुम्ही या ट्रिक लक्षात ठेवल्या तर तुम्हाला सगळ्या व्हॅल्यू येतील. याच्यावरून मी आता जसं सांगितलं कॉसच्या व्हॅल्यू लक्षात ठेवू शकता आणि साइन आणि कॉस माहित असल्यानंतर टॅन ची व्हॅल्यू काढता कारण साइन डिवाइड बाय कॉस इज इक्वल टू टॅन. So you can find tan values also. And if you know sine value, you can find cosec value. If you know cos value, you can find sec value.
अँड इफ यू नो टॅन व्हॅल्यू यू कॅन फाइंड कॉट व्हॅल्यू. ओके, असे 6 ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स आहेत. साइन, कॉस, टॅन, कोसेक, सेक आणि कॉट. ओके, आता याच्या पुढे आपण काय करणार, 4 मल्टिप्लाय बाय, बघा तुम्हाला हे सिम्प्लिफाय करायला इझी जाण्यासाठी मी खूप छोट्या छोट्या स्टेप दाखवतेय, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की ऍक्च्युली काय केलं. आता हा जो नंबर आहे तो 3 वेळा गुणाकार करायचा, याचाच अर्थ त्याचा आपण क्यूब करणार. कोणतीही संख्या जेव्हा 3 वेळा गुणाकार करतो त्यावेळी त्याला आपण क्यूब असं म्हणतो. मग इथे व्हॅल्यू कोणती आहे, 1/√2. So that's why we multiplied 1/√2 3 times. Okay, so क्यूब आपण करून झाला इथे. आता वजा, इथे बघा 3 गुणिले 1, वरचा म्हणजे जो न्यूमरेटर असतो त्याने न्यूमरेटरला गुणाकार करायचा, म्हणजे 3 1 जा 3 आणि डिवाइड बाय येणार इथं √2 आणि प्लस 1/√2. आता हे आपण नंतर सॉल्व्ह करू, आधी पहिली जी व्हॅल्यू आहे ती सॉल्व्ह करायची. आता तुम्हाला माहितीये √2 मल्टिप्लाय बाय √2 काय येतं, कोण सांगेल. √2 ला √2 ने मल्टिप्लाय केलं काय येणार रे आन्सर. √2 multiply by √2, what you will get. 2. Very good, Harshada, very good. Because see, √2 चा जो घातांक असतो म्हणजे जो एक्सपोनंट असतो दॅट इज 1/2 आणि पुन्हा एकदा √2 चा घातांक 1/2 म्हणजे हाफ प्लस हाफ इट इज 1. म्हणजे √2 ला √2 ने गुणाकार केल्यानंतर आन्सर मिळतं 2. म्हणजे याचा आन्सर तुम्हाला मिळालं 2 आणि हा √2 ऍज इट इज राहणार आहे, त्यामध्ये आपण बदल नाही करू शकत. मग आता सॉल्व्ह कसं करणार मी, 4 हा न्यूमरेटर मध्ये 4 × 1 दॅट इज 4, मग वरती 4च राहणार आणि खाली बघा इथे √2 दॅट इज 2 आणि हा √2 आहे असं लिहिणार आपण, बिकॉज वी can't do anything for that √2, that will remain as it is, and then minus 3/√2 and again plus 1/√2. इथपर्यंत काही डाऊट आहे. No, ma'am. ओके, आता इथे बघा, इथे सिम्प्लिफाय कसं कराल तुम्ही, वरती 4 आहे खाली 2 आहे, मग 2 ने तुम्ही डिवाइड करू शकता. 2 1 जा 2, 2 2 जा 4, म्हणजे आता वरती येणार 2/√2. आता इथेच मी का सॉल्व्ह करून दाखवते, कारण इकडे आता जागा नाहीये आपल्याला. इथे बघा 2/√2, इथे पण √2, इथे पण √2, म्हणजे तिन्ही नंबर मध्ये डिनॉमिनेटर हा सेम आहे. म्हणजे आपण जे न्यूमरेटर आहेत म्हणजे वरच्या ज्या संख्या आहेत अंशामधल्या संख्या, याची बेरीज किंवा वजाबाकी आपण करू शकतो. का करू शकतो, त्याचा छेद हा सारखा आहे. म्हणजे इफ डिनॉमिनेटर इज सेम we can do addition or subtraction of numerator, that is the rule. Okay, so आता तुमचा जो डिनॉमिनेटर आहे तो √2च राहणार कारण तो सारखा आहे. आता आपण फक्त ऍडिशन करायची किंवा सबट्रॅक्शन करायची. आता 2 मायनस, इथे बघा 2, इथे प्लस आहे, 2 प्लस आहे आणि हा इकडचा +1, म्हणजे इथे काय येणार, 2 + 1 किती झाले, 3. 3. गुड. आणि इथे हा -3 आहे, याचं साइन मायनस तसंच ठेवायचं, म्हणजे इथे येणार मायनस. हे बघा इथे प्लस होता 2, हा 2 आणि हा पण +1, याची आपण बेरीज केली 3 आली, पण हा -3 ऍज इट इज इथे राहणार आहे, म्हणजे 3 - 3 आन्सर काय येणार इथे, 3 - 3 0. 0 डिवाइड बाय √2. आता तुम्हाला माहितीये कोणत्याही संख्येने 0 ला जर आपण डिवाइड करत असू तर आन्सर काय येतं रे, आन्सर काय येईल, व्हेरी गुड गायत्री, आन्सर येणार 0. म्हणजे या आपल्या समचं म्हणजे प्रॉब्लेमचं इथे आता मी इथे याचा आन्सर इथे लिहिते वरती, इज इक्वल टू 0 बिकॉज एनी नंबर
If we will divide to 0, then answer we will get as 0. आता या पूर्ण प्रॉब्लेमचा आन्सर आलं 0. समजलं कसं आपण सॉल्व्ह केलं? पहिल्यांदा ज्या काही ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स आहेत त्याच्या व्हॅल्यू आपण पुट केल्या. व्हॅल्यू पुट केल्यानंतर तिथे क्यूब होता म्हणून क्यूब केला. त्याच्यानंतर ऍडिशन सबट्रॅक्शन करून जे आपल्याला आन्सर मिळालं दॅट विल बी युअर फायनल आन्सर. समजलं? Yes, ma'am. गायत्री, सत्यजित दोघांना समजलं? ओके. आता अजून एक एक्झाम्पल मी देऊ का? तुम्ही सॉल्व्ह करणार का? ओके. तुम्ही Yes, ma'am. नोटबुक घ्या. हा, नोटबुक घ्या. व्हॅल्यूज जर तुम्हाला माहित नसतील तर तुम्ही मला विचारा, मी व्हॅल्यूज सांगते तुम्हाला. फक्त एक्झाम्पल लिहून ma'am. घ्या. ओके. एक्झाम्पल असं आहे आपलं. नेक्स्ट एक्झाम्पल, जस्ट अ मिनिट. तुमच्या एक्सरसाइज मधलं एक एक्झाम्पल देते मी. sin 30 प्लस cot 45 प्लस tan 0. लिहिलं? sin 30 प्लस cot 45 प्लस tan 0. एक्झाम्पल कळालं मी काय सांगितलं ते? लिहून देते स्क्रीनवर. sin 30 डिग्री म्हणजे प्लस cot 45 डिग्री. cot आहे cot 45 डिग्री प्लस tan 0 डिग्री. आता व्हॅल्यूज तुम्हाला माहित नसेल तर तुम्ही मला विचारू शकता. sin 30 जसं की आपण बघितलं sin 30 1/2 असतं. sin 30 ची व्हॅल्यू 1/2 असते. आता तुम्हाला माहिती कॉट कशी काढणार रे? कॉट ची व्हॅल्यू कशी काढणार? cot 45 हे बघा तुम्हाला माहितीये cos 45 आणि sin 45 यांची व्हॅल्यू 1/√2 असते. येस नो? आता जर आपल्याला tan cot काढायचंय, काय काढायचंय? cot 45. cot 45 म्हणजे टॅनच्या, एक मिनिट, cot 45 म्हणजे काय असतो? 1/tan 45. येस नो? येस. Yes, ma'am. मग आपल्याला tan 45 आधी काढावा लागेल. आता tan 45 कसा काढणार? sin 45 डिवाइड बाय cos 45. मग sin 45 असतो 1/√2 आणि cos 45 असतो 1/√2. हा झाला तुमचा tan. ही tan 45 ची व्हॅल्यू काढताय हा तुम्ही. tan 45 1/√2 डिवाइड बाय 1/√2. काय येईल आन्सर रे? tan 45 काय येईल आन्सर हे सॉल्व्ह केल्यानंतर? √2, ma'am. नाही, बघ 1/√2 डिवाइड बाय 1/√2 म्हणजे कन्सिडर कर हा एक पूर्ण नंबर आहे आणि तसाच सेम नंबर खाली आहे. sin 45 डिवाइड बाय cos 45. पण दोघांची व्हॅल्यू सेम आहे म्हणजे ते दोघं एकमेकांना कॅन्सल होणार ना. म्हणजे व्हॅल्यू काय येणार? फक्त 1, ma'am. येस. जसं की 7/7 आपल्याला व्हॅल्यू काय मिळते 7/7 ची? 1. हा, मग सेम तसंच आहे 1/√2 डिवाइड बाय 1/√2 म्हणजे tan 45 ची व्हॅल्यू 1 असते. मग cot 45 ची किती येईल? विचार कर, cot 45 ची किती येईल व्हॅल्यू? 1, ma'am. येस, व्हेरी गुड. 1, कारण 1 डिवाइड बाय 1 आन्सर 1च येणार. आता सगळ्या Yes, ma'am. व्हॅल्यूज मिळाल्या तुम्हाला? Yes, ma'am. Yes, ma'am. ओके. आता सॉल्व्ह करा एक्झाम्पल. आणि मला आन्सर सांगायचे. मी बघणार आहे कोणाकोणाला आन्सर येतंय, कशा व्हॅल्यू काढताय तुम्ही.
तुमचं झाल्यानंतर सांगा म्हणजे मी स्क्रीनवर सॉल्व्ह करते. ठीक आहे. सत्यजित तू पण ट्राय कर, गायत्री आणि हर्षदा तिघही ट्राय करा. साइन 30 ची व्हॅल्यू असते 1/2. कॉट 45 आपल्याला मिळाला 1 आणि tan 0 किती असतो रे? tan 0 जर माहित नसेल तर आपण कशी शोधणार? cos 0 सॉरी sin 0 डिवाइड बाय cos 0. मॅम 0 येस 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 व्हेरी गुड. tan 0 0 का? कारण sin 0 ची व्हॅल्यू 0 असते आणि cos 0 ची व्हॅल्यू 1 असते. म्हणजे 0 डिवाइड बाय 1 म्हणजे आन्सर येणार 0. म्हणजे tan 0 पण 0 येणार. ओके. तुम्ही सॉल्व्ह करतच मॅम असाल. मॅम सॉल्व झालं. ओके. काय आलं आन्सर? +2 √2. ओके. आता आपण चेक करू आन्सर. ठीक आहे. ज्यांचं सॉल्व्ह झालंय त्यांनी आन्सर चेक करा. ज्यांचं नाही झालं त्यांनी बघा कसं सॉल्व्ह करायचं. साइन 30 ची व्हॅल्यू 1/2 असते प्लस कॉट 45 जसं आपण इथे tan 45 काढला 1 आणि कॉट म्हणजे 1/tan 45 म्हणजे इथे व्हॅल्यू येणार 1 म्हणजे 1/1. जेव्हा छेद काहीही दिलेला नसतो त्यावेळी तो बाय डिफॉल्ट 1 असतो. आता tan 0 ची व्हॅल्यू आहे 0 का? कारण sin 0 0 असतो आणि cos 0 1 असतो आणि 0 डिवाइड बाय 1 आन्सर येणार 0. म्हणून tan 0 इज ऑल्सो 0. देन इथे काय आहे 1/2 प्लस 1/1. दोन्हीही डिनॉमिनेटर सेम नाही. म्हणजे आपण ऍडिशन करू शकत नाही कारण इथे 2 आहेत इथे 1 आहे. म्हणजे यावेळी आपल्याला घ्यावा लागतो एलसीएम म्हणजेच लसावी. मराठीमध्ये लसावी म्हणतात, इंग्लिशमध्ये एलसीएम म्हणतात. आता इथे येणार एलसीएम 2. या दोघांचा एलसीएम येणार 2. म्हणजे आपल्याला जिथे डिनॉमिनेटर 2 नाही इथे नाहीये डिनॉमिनेटर 2 म्हणजे इथे न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला दोघांना 2 ने मल्टिप्लाय करावं लागतं. म्हणजे इथे 1 ऍज इट इज लिहिणार प्लस 1 into 2 दॅट इज 2 डिवाइड बाय 2. म्हणजे इथे काय आन्सर येणार 3 डिवाइड बाय 2. कोणाकोणाचं आलं 3 डिवाइड बाय 2 आन्सर? गायत्री तुझं काय आलं आन्सर? 3/2. आवाज नाही येते मला. 3/2 मॅम. ओके व्हेरी गुड. सत्यजित तुझं आलं आन्सर करेक्ट? सत्यजित आवाज येतोय सत्यजित? ओके ओके. जर आलं नसेल तर लिहून घे. तुझा आवाज मला येत नाहीये. आणि हर्षदा नाहीये का? हर्षदा ओके ठीक आहे. हर्षदा नाहीये. तर गायत्री काही डाऊट आहे यामध्ये? नो मॅम. Okay. Now one more question we will take. Just a minute. I'll share the screen. आता तुमच्या टेक्स्टबुक मध्ये जो टेबल आहे तो मी तुम्हाला दाखवते. ऑलरेडी मी दाखवला होता पण पुन्हा एकदा आपण तो टेबल बघू. बघा इथे ऑलरेडी व्हॅल्यूज दिलेल्या आहेत. ज्या मी तुम्हाला म्हटलं sin 0 0, cos 0 1, sin 30 इथे बघायचा अँगल, इथे बघायचा ट्रिग्नोमेट्री फंक्शन. sin 30 ची व्हॅल्यू असते 1/2 आणि cos 30 ची व्हॅल्यू असते √3/2. मग जी sin 30 ची व्हॅल्यू असते ती cos 60 ची व्हॅल्यू असते. बघा इथे दिली आहे cos 60 ची व्हॅल्यू आणि sin 30 ची व्हॅल्यू सेम असते. तसंच सेम cos 30 आणि sin 60 ची व्हॅल्यू सेम असते. म्हणजे एक कोणती तरी तुम्ही व्हॅल्यू लक्षात ठेवायची. sin 30 ची जी व्हॅल्यू असते ती cos 60 असते आणि cos 30 ची जी व्हॅल्यू असते ती sin 60 ची व्हॅल्यू असते. ओके. आणि cos 45 sin 45 दोघांची व्हॅल्यू सेम असते 1/√2 1/√2.
आणि इथे जो साइन 90 आहे तो फक्त इथे जसं 0ची इथे 0 इथे 1 आहे तसं साइन 91 आहे आणि कॉस 90 0 आहे. थोडा फरक आहे. जसं जसं तुम्ही एक्झाम्पल सॉल्व्ह कराल तसं तसं तुम्हाला व्हॅल्यू ऑटोमॅटिक लर्न होतात. पण फक्त पहिल्या 3-4 व्हॅल्यू आहेत ना त्या व्यवस्थित लर्न केल्यानंतर तुम्हाला सगळ्या व्हॅल्यू येतील. ओके, आता लक्षात आलं टेबल? येस और नो? Yes, ma'am. ओके, आता एक पुढचं एक एक्झाम्पल जे सॉल्व्ह केले ते आपण बघू. हे बघ, इथे आपण मगाशी जो सॉल्व्ह केलं होतं 4 cos क्यूब 45 याचा आन्सर आपलं पण 0 आलं होतं आणि त्यांचं पण काय आलंय 0 आन्सर आले म्हणजे आपला आन्सर करेक्ट आहे. आता अशा प्रकारचं एक्झाम्पल बघा ज्यामध्ये काही ज्या व्हॅल्यू आहेत ट्रिग्नोमेट्री फंक्शनच्या इथे जो अँगल दिलाय तो 0 म्हणजे डिग्री मध्ये दिलाय आणि काही अँगल जो आहे तो रेडियन मध्ये दिलाय. आता रेडियन म्हणजे काय असतं अँगल मेजर करण्याचं अजून एक युनिट असतं. जसं की डिग्री हे पण आहे तसंच सेम रेडियन पण असतं. दोन्हीमध्ये थोडा फरक असतो. जेव्हा आपल्याला रेडियन मध्ये दिलेलं असतं त्याला आपल्याला पहिल्यांदा डिग्री मध्ये कन्वर्ट करावं लागतं आणि त्यानंतर त्याची व्हॅल्यू आपल्याला घ्यायची आणि मग एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं. आता पाय अपॉन 6 याचं कन्वर्जन डिग्री मध्ये कसं करायचं तर ते मी आता सांगते. पहिल्यांदा ते सांगते म्हणजे तुम्हाला हे एक्झाम्पल कसं सॉल्व्ह करायचं ते कळेल. एक मिनिट. जेव्हा डिग्री मध्ये असतो त्यावेळी आपल्याला ऑलरेडी व्हॅल्यूज माहित असतात त्यामुळे आपण तो व्हॅल्यूज पुट करू शकतो. पण ज्यावेळी रेडियन मध्ये दिलेलं असतं जसं की इथे स्क्रीनवर दिलंय हा जो आहे पाय अपॉन 6 तो काय दिलाय रेडियन मध्ये. मग जेव्हा पाय अपॉन 6 असतो रेडियन मध्ये त्याचं कन्वर्जन आपल्याला डिग्री मध्ये करायचं असतं त्यावेळी आपण काय करतो 180 डिवाइड बाय पाय याने आपण मल्टिप्लाय करतो. आता हा एक रूल आहे की जेव्हा रेडियन मध्ये दिलेलं असतं त्याला डिग्री मध्ये कन्वर्ट करताना 180 डिवाइड बाय पाय ने मल्टिप्लाय करायचं. मग हा पाय इथला आणि हा पाय इथला कॅन्सल होणार म्हणजे 6 1 जा 6 6 3 जा 18 आणि 6 0 0 म्हणजे या पाय अपॉन 6 चं आन्सर काय आलं बघा आपलं. किती डिग्री आन्सर आलं? किती डिग्री आन्सर आलं? हा सत्यजित किती डिग्री आन्सर आलं आपलं? पाय अपॉन 6 मीन्स व्हॉट? सत्यजित सत्यजित आज आवाजच येत नाहीये तुझा अजिबात. 3 डिग्री. ओके गायत्री तू सांग आपला आन्सर काय आलं? किती डिग्री आलं? 3 डिग्री. 30 डिग्री. येस 30 degree, ma'am. येस करेक्ट. म्हणजे आता आपल्याला इथे साइनची व्हॅल्यू मिळाली म्हणजे साइनच्या डिग्रीची व्हॅल्यू मिळाली 30. आपल्याला माहिती आहे साइन 30 हा 1/2 असतो. पण इथे बघा तुम्ही ऑब्झर्व केलं तर इथे दिसेल साइन स्क्वेअर दिलेला आहे. म्हणजे जी काही साइन 30 ची व्हॅल्यू आहे त्याचा वर्ग करावा लागेल स्क्वेअर. मग साइन 30 ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे 1/2 याचा आपण वर्ग करणार म्हणून इथे लिहिला स्क्वेअर प्लस आता साइन स्क्वेअर पाय अपॉन 3. आता पुन्हा एकदा याचं कन्वर्जन करू आपण पाय अपॉन 3 मल्टिप्लाय बाय 180 डिवाइड बाय पाय. 180 ला पायने डिवाइड करायचं. मग आता पाय पाय कॅन्सल 60 degree, ma'am. येस व्हेरी गुड 60 डिग्री येणार इथे आन्सर म्हणजे पाय अपॉन 3 होणार 60 डिग्री. पण इथे बघ साइन स्क्वेअर दिलेला आहे म्हणजे साइन स्क्वेअर 60 येणार पण साइन 60 ची व्हॅल्यू आपल्याला माहितीये √3 डिवाइड बाय 2. पण याचा वर्ग करायचा आहे म्हणून आपण याच्या डोक्यावरती काय लिहिले 2 म्हणजे इट इज स्क्वेअर. आता इथे पाय अपॉन 2 दिले मी इथेच सॉल्व्ह करते मल्टिप्लाय बाय 180 डिवाइड बाय पाय म्हणजे पाय पाय कॅन्सल झाला आणि 180 हा पाय आणि हा पाय कॅन्सल झाला म्हणजे 2
आणि हा 180. याला सिम्प्लिफाय केल्यानंतर आन्सर 1 काय ma'am. आलं आपलं? 1 1 नाही 90 ma'am. 90. 90. येस, व्हेरी गुड. 90 आलं. आणि तुला माहितीये साइन 90 याची किंमत 1 आहे, कारण साइन 0 ची 0 आहे, साइन 90 ची 1 आहे. आणि आता Yes साइन ma'am. स्क्वेअर दिलेलं आहे, म्हणजे 1 चा स्क्वेअर येणार. आता इथे 0 व्हॅल्यू आहे, साइन 0 0, म्हणजे 0 चा वर्ग केला काय आणि 0 चा क्यूब केला काय, काहीही 0 ला कोणत्याही नंबरनी मल्टिप्लाय केलं तर आन्सर 0च येणार आहे. म्हणजे इथे 0 आला. आता इथे बघा 1 चा स्क्वेअर म्हणजे 1, आणि इथे खाली 2 दिलाय, 2 चा स्क्वेअर म्हणजे 4. त्याच्यानंतर √3 ला 2 वेळा गुणाकार करायचा आहे. √3 मल्टिप्लाय बाय √3 म्हणजे आन्सर आलं 3, आणि 2 मल्टिप्लाय बाय 2 आन्सर आलं 4, आणि इथे 1 चा स्क्वेअर आला 1. आता बघा पहिल्यांदा हा जो सम आहे तो सॉल्व्ह करायचा. कसा? याचा जो डिनॉमिनेटर आहे तो सेम आहे, याचा जो न्यूमरेटर आहे तो वेगळा आहे, म्हणजे या दोघांची ऍडिशन करायची. 3 + 1 आला 4. 4 डिवाइड बाय 4, इथे बघा 4 डिवाइड बाय 4, आणि हा जो 1 आहे तो लिहिणार आपण +1. आणि तुम्हाला माहितीये 4 डिवाइड बाय 4 याचंच आन्सर येतं 1, हा कॅन्सल झाल्यानंतर. म्हणजे 1 + 1 आन्सर काय आलं आपलं फायनल आन्सर? काय आलं फायनल आन्सर? 1 2 ma'am. येस, 1 + 1 दॅट इज 2. मग आता अशा प्रकारचे एक्झाम्पल आले तर सॉल्व्ह करता येतील गायत्री, सत्यजित? Yes ma'am. ओके, नो एनी डाऊट ना? No ma'am. ओके, व्हेरी गुड. म्हणजे आज आपण काय बघितलं, जसं गेल्या वेळी आपण स्टार्ट केलं होतं फक्त एक एक्झाम्पल, आज आपण तशाच प्रकारचे एक्झाम्पल बघितले. परंतु यामध्ये जेव्हा रेडियन मध्ये दिलेलं असतं त्यावेळी पहिली गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची, रेडियन टू डिग्री हे कन्व्हर्जन करावं लागेल. यासाठी आपण जो काही रेडियन दिलेला आहे π/6, π/2, वॉट एव्हर इट इज, वी हॅव टू मल्टिप्लाय दॅट by 180 divided by pi. Then after solving we will get that exact degree, and then we know the degrees value, so we have to put the values in the given expression and then we have to solve the whole question. Okay, understood? Yes or no? ओके, तर आता आपण याच्या पुढचा एक क्वेश्चन आहे तो आपण सॉल्व्ह करू. क्वेश्चन एकदम इझी आहे, फक्त थोडं तुम्हाला त्याच्या ट्रिग्नोमेट्रिक व्हॅल्यूज कशा सॉल्व्ह करायच्या ते बघावं लागेल. आता तुमच्या टेक्स्टबुक मध्ये हे सॉल्व्ह केलेलं एक्झाम्पल आपण एक बघणार आहोत. जस्ट अ मिनिट. ओके, हे एक्झाम्पल, फाइंड ऑल ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स ऑफ द अँगल मेड बाय OP with x-axis where P is this one. आता क्वेश्चन थोडा समजायला वेगळा आहे. पहिला तर आपल्याला जे सेंटेन्स आहे त्याचं मीनिंग कळतंय की फाइंड ऑल ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन, म्हणजे याचा अर्थ काय, सगळे जे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स आहेत ते शोधायचे. म्हणजे कुठला, साइन, कॉस, टॅन, कोसेक, कॉट आणि सेक हे शोधायचे. पण कंडिशन काय आहे की जेव्हा अँगल मेड बाय OP, आता OP म्हणजे काय, अँगल म्हणजे काय हे आपल्याला बघावं लागेल. विथ एक्स ऍक्सिस म्हणजे जेव्हा एक्स ऍक्सिस सोबत अँगल स्टार्ट होतो आणि अँगल बनतो, कसा बनतो, बाय OP, म्हणजे जिथे P पॉइंट आहे. आधी मी तुम्हाला ड्रॉ करून दाखवते म्हणजे लक्षात येईल. जस्ट एक्झाम्पल एकदम इझी आहे, फक्त त्याची कंडिशन समजून घेणं गरजेचं असतं. आता तुम्हाला स्क्रीनवर दिसेल एक्झाम्पल. आता इथे काय दिले बघा, जस्ट अ मिनिट.
आता यासाठी तुम्हाला एक सर्कल ड्रॉ करावं लागेल म्हणजे लक्षात येईल. सर्कल ड्रॉ केला त्याच्यानंतर मी वाय ऍक्सिस ड्रॉ करून दाखवते. हा आहे तुमचा वाय ऍक्सिस. त्याच्यानंतर मी एक्स ऍक्सिस एक ड्रॉ करून दाखवते. इथे एक्स ऍक्सिस ड्रॉ करून दाखवला. ओके. आता पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागेल की हा जो पॉइंट आहे पी याचा कोऑर्डिनेट दिलेले आहेत. याचे काय दिलेत कोऑर्डिनेट म्हणजे एक्स कोऑर्डिनेट -5. तुम्हाला माहितीये एक्सच्या डाव्या बाजूला गेल्यानंतर निगेटिव्ह पॉइंट मिळतात म्हणजे निगेटिव्ह नंबर. म्हणजे इथे कुठेतरी तो -5 असेल. इकडून इकडे स्टार्ट केल्यावर 0 पासून या साईडला सगळे अँगल पॉझिटिव्ह सगळे नंबर पॉझिटिव्ह असतात आणि या साईडला सगळे नंबर निगेटिव्ह असतात. म्हणजे इथे कुठेतरी तो -5 असेल आणि वाय कोऑर्डिनेट प्लस आहे. म्हणजे वाय कोऑर्डिनेट प्लस कुठे असतो रे? 0च्या वरती प्लस असतात का 0च्या खाली प्लस असतात? कोण सांगेल? वर. येस, व्हेरी गुड सत्यजित. 0च्या वरती. म्हणजे इथे कुठेतरी तुमचा 12 हा जर पॉइंट तुम्ही कन्सिडर केला, 12 इथे असेल तर मी इथे 5 घेते कारण हा 5 खूपच पुढे झाला. ओके. तर याचं इंटरसेक्शन पॉइंट म्हणजे इथे कुठेतरी हा पॉइंट येणार आहे. कोणता? पॉइंट पी, की ज्याचे कोऑर्डिनेट्स आहेत -5 इथे लिहिते मी कॉमा 12. ओके. म्हणजे हा कोऑर्डिनेट कुठल्या क्वाड्रंट मध्ये प्रेझेंट आहे? कुठला क्वाड्रंट आहे हा? सेकंड मॅम. सेकंड. ऍब्सोल्युटली करेक्ट. सेकंड क्वाड्रंट मध्ये एक्स चा जो कोऑर्डिनेट असतो तो निगेटिव्ह असतो आणि वाय कोऑर्डिनेट म्हणजे 0च्या वरती गेल्यानंतर प्लस असतात. म्हणजे इथे येणार प्लस. म्हणूनच हा जो पी -5 -12 आहे तो सेकंड क्वाड्रंट मध्ये येणार. ठीक आहे. आता इथे काय दिले त्यांनी? लेट थीटा बी द मेजर ऑफ द अँगल इन द स्टँडर्ड पोझिशन whose terminal arm passes through. म्हणजे हा जो अँगल होतोय इथून जो अँगल तयार झालाय तो इथपर्यंत, म्हणून हा एक्स ऍक्सिस पासून OP हा जो अँगल तयार झालाय तो आहे तुमचा थीटा. आता तुम्हाला काय काढायचंय की ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स काढायचे. यासाठी आता तुम्हाला याची व्हॅल्यू माहित झाली पाहिजे. कोणती? OP ची, जी तुम्हाला माहिती नाहीये तर तुम्ही कशी काढाल? आता इथून समोरच्या बाजूवर मी काय करणार? लंब टाकणार. इथे होणार 90 डिग्री. आता हा झाला काटकोन त्रिकोण आणि काटकोन त्रिकोणामध्ये तुम्हाला माहितीये आपण पायथागोरस थिअरम वापरू शकतो. तर पायथागोरस थिअरम किंवा डिस्टन्स फॉर्म्युला हा जो आहे R तो आहे डिस्टन्स फॉर्म्युला. R म्हणजे O टू P. ही रेडियसच आहे ना OP. ही त्या वर्तुळाची किंवा सर्कलची रेडियस आहे. रेडियस म्हणजे त्रिज्या. मग त्रिज्या आपण शोधण्यासाठी हे जे दोन पॉइंट आहेत त्यांचा हे एक फॉर्म्युला असतो. कोणता फॉर्म्युला असतो? की जो काही एक्स कोऑर्डिनेट आहे आणि वाय कोऑर्डिनेट आहे त्यांच्या वर्गांची बेरीज याचं वर्गमूळ काढायचं. म्हणजेच थोडक्यात काय, ही व्हॅल्यू तुम्ही अजून कोणत्या पद्धतीने काढू शकता बघा? पायथागोरस थिअरमनी काढू शकता. म्हणजे आता हे जे डिस्टन्स आहे ते 12 दिले म्हणजे एक्स. इथे बघा हा जो वाय कोऑर्डिनेटचं डिस्टन्स दिलंय 12 म्हणजे तुमचं समजा तुम्ही याला नाव दिलं PM, याला नाव दिलं M म्हणजे PM चं अंतर 12 आहे आणि हे जे 5 अंतर आहे O पासून इथपर्यंत हे -5, पण आपण अंतर घेताना पॉझिटिव्ह घेऊ शकतो. मग इकडे ड्रॉ करून दाखवते तुम्हाला. हे 12 आहे, हे 5 आहे आणि हा काटकोन त्रिकोण आहे. तर तुम्हाला माहितीये हा जो हायपोटेनियस आहे तो कसा शोधू शकता? 12 स्क्वेअर प्लस 5 स्क्वेअर. मग याचा 12 चा वर्ग असतो 144 आणि 5 चा वर्ग असतो 5 चा वर्ग असतो 25. याची ऍडिशन येणार 169. मग 169 हा कशाचा स्क्वेअर आहे? 13 चा. म्हणून ही व्हॅल्यू येणार 13 बाय युजिंग पायथागोरस थिअरम. असं सुद्धा आपण काढून OP चं डिस्टन्स आपण शोधू शकतो. जसं की इथं त्यांनी
डिस्टन्स फॉर्म्युला यूज करून ओपीचं अंतर काढलं 13. तसंच आपण अशा प्रकारे पण काढू शकतो. मग आता आपल्याला या ठिकाणी x ची किंमत काय मिळाली? x ची किंमत काय आहे रे इथे? कोण सांगेल x ची किंमत काय आहे? 5 मॅम. येस 5. पण आपण आता ऍज इट इज त्यांनी दिल्यासारखी आपण -5 घेणार आहोत. ठीक आहे. आणि y ची किंमत काढली 12. आणि तुम्हाला माहितीये जो आहे तो कॉस असतो आणि y जो आहे तो साइन असतो. म्हणजे इथे आपल्याला साइन थीटा मिळाला. काय मिळाला साइन थीटा? y/r. इथे जो आहे y म्हणजे कोणता? 12. हा 12/r म्हणजे हायपोटेनियस अपॉन r. तुम्हाला तो फॉर्म्युला माहिती की साइन थीटा म्हणजे समोरची बाजू भागिले कर्ण म्हणजे हायपोटेनियस, आणि कॉस थीटा म्हणजे काय? ऍडजसंट साइड डिवाइड बाय हायपोटेनियस. मग इथे साइन थीटा म्हणजे काय? y/r. मग y कोणता आहे तुमचा? 12. आणि 12 डिवाइड बाय r म्हणजे रेडियस. रेडियस म्हणजे ओपी. ओपी आपल्याला काय मिळालंय? 13. मग तुम्हाला ही व्हॅल्यू मिळाली 12/13. साइन ची झाल्यानंतर कॉस काढणार. कॉस ची x/r. कॉस हा नेहमी x नी रिप्रेझेंट होतो, पण डिवाइड बाय r करावा लागेल कारण हायपोटेनियस आहे तो. मग x ची व्हॅल्यू होती -5, हायपोटेनियस आहे 13, म्हणजे कॉस ची व्हॅल्यू मिळाली -5 डिवाइड बाय 13. त्याच्यानंतर टॅन आहे आपला साइन डिवाइड बाय कॉस. याला सॉल्व्ह केल्यानंतर आन्सर मिळतं -12/5. आणि आता या ज्या सगळ्या व्हॅल्यू आहेत त्या फक्त रिव्हर्स करायच्या, म्हणजे जो अंश आहे तो छेद करायचा, छेद आहे तो अंश करायचा. म्हणजे साइन थीटा आपल्याला माहितीये, तर कोसेक थीटा येणार याच्या विरुद्ध. म्हणजे काय? 13 डिवाइड बाय 12. इथे जसं की मिळालंय 13 डिवाइड बाय 12. देन कॉस थीटा. इफ वी नो कॉस थीटा वी कॅन फाइंड सेक थीटा. सो दॅट इज -13 डिवाइड बाय 12. आता डिवाइड बाय 12 का आलं? कारण इथे रेडियस जे आहे ती रेडियस डिवाइड बाय x घ्यावा लागेल, आणि तो सॉल्व्ह केल्यानंतर आन्सर मिळतं आपल्याला -13/12. आणि कॉट थीटा काय करणार? 1/tan थीटा. मग 1/tan थीटा काय असतो? हा आहे -12 डिवाइड बाय 5. मग 1/tan मीन्स -5 डिवाइड बाय 12. ओके. तर अशा प्रकारे तुम्ही दिलेल्या पॉइंट पासून इतर सगळे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्सच्या ज्या व्हॅल्यू आहेत त्या शोधू शकतो. ठीक आहे. समजलं? येस मॅम. ओके. एकदा मी तुम्हाला तुमच्या टेक्स्टबुक मधली स्क्रीन पण शेअर करते, म्हणजे तुमच्या लक्षात येईल, आणि त्याच्यानंतर आपण थांबू. ओके. तुमच्या टेक्स्टबुक मध्ये सेम एक्झाम्पल दिलेलं आहे. कसं सॉल्व्ह केलंय बघा. जस्ट अ मिनिट. हे एक्झाम्पल इथे बघा, साइन कॉस टॅन अशा व्हॅल्यू काढल्या, आणि नंतर इकडे कोसेक सेक आणि कॉटची व्हॅल्यू काढली. ठीक आहे. तर आता याच्यासारखंच एक तुमच्या एक्सरसाइज मध्ये एक्झाम्पल आहे. एक मिनिट. एक्सरसाइजचं एक्झाम्पल आहे. इथे दिलं एक्सरसाइजचं एक्झाम्पल. हे बघा इथे क्वेश्चन नंबर 6 आहे. Find all trigonometric functions of angle in the standard position whose terminal arm passes through point 3, -4. आता इथे फक्त पॉइंट चेंज झालाय. इथे पॉइंट पहिला जो कोऑर्डिनेट आहे तो प्लस आहे आणि दुसरा कोऑर्डिनेट तो निगेटिव्ह आहे. आणि आपण आता सॉल्व्ह केलं त्यामध्ये एक्स कोऑर्डिनेट निगेटिव्ह होता, वाय कोऑर्डिनेट पॉझिटिव्ह होता. तर सेम आता जसं आपण पायथागोरस थेरम वापरला किंवा डिस्टन्स फॉर्म्युला वापरला, याच्यानुसार तुम्हाला रेडियस शोधायची, आणि एकदा का रेडियस मिळाली की पुन्हा काटकोन त्रिकोणाच्या मदतीने साइन थीटा, कॉस थीटा, टॅन थीटा याच्या व्हॅल्यू काढा, आणि याच्यावरून उरलेल्या ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्सच्या व्हॅल्यू काढा. समजलं? येस मॅम. ओके. तर क्वेश्चन नंबर 6 फक्त होमवर्क करा तुम्ही, कारण आपण त्या टाईपचंच आता एक्झाम्पल सॉल्व्ह केलं, तर ते तुम्ही होमवर्क म्हणून सॉल्व्ह करा. ओके.
ओके मॅम. नेक्स्ट पॉइंट आपण नेक्स्ट क्लासमध्ये बघू. चलो सत्यजीत, थँक्यू मॅम. बाय बाय. बाय बाय. थँक्यू मॅम. ओके.